हे गुलाबजामुन बनवते. तर आज आम्ही गुलाबजाम बनवते. हे प्रीमिक्स आणले तर हे मळलं पाणी टाकून आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपली दूध पावडर टाकली आणि अशा प्रकारे मळून आहे ना गोल गोल गोळे केले. गोल गोल गोळे केले, थोडंसं तेल लावून गोल गोल गोळे केले आणि तेलामध्ये बघा असं तळून काढले हे असं आणि इकडे पाक करायला ठेवलाय. तर हे गोळे या पाकामध्ये टाकायचे आणि मुरून द्यायचे. मुरल्यानंतर ना मग खायचं. फ्रीजमध्ये प्रकारे हे गुलाबजाम बनवायचं चाललंय. तर अशा प्रकारे हे असं राहिलेलं पण मी सगळं तळून घेते. अशा प्रकारे गुलाबजाम तळून घेतलं आणि पाकामध्ये टाकायचं. हे बघा असं तळून घेतलं आणि थोडासा थंड होऊन द्यायचा साखरेचा पाक. थंड होऊन द्यायचा, बंद करते गॅस. थंड होऊन द्यायचा पाक आणि त्याच्यामध्ये हे सगळे गोळे आपण तळलेले गुलाबजाम टाकून द्यायचे. ते मुरल्यानंतर मग गार झालं की फ्रीजमध्ये ठेवायचा आणि मग थंड गुलाबजाम खायचे जेवताना. तर अशा प्रकारे आम्ही गुलाबजाम बनवले. तर आता आपण हे पाकामध्ये घालूयात. तर पाक जर असं थंड होऊन द्यायचा. लगेच घातलं तर फुटतात ते पाकामध्ये गुलाबजाम. तर मग थोड्या वेळानं घालणार आहे. तर तोपर्यंत हे तळून घ्यायचं. तर अशा प्रकारे गुलाबजाम बनवले. पोस्ट कर ना, नाही तर राहू दे. आज कढी पण बनवली आहे. तर भजी तयार करायच्यात अजून. ताकाची कढी बनवली, दही होतं थोडंसं ते. आता अजून हे कांदा भजी पण करायची. ती कांदा चिरून ठेवला आहे. मिरची कोथिंबीर चिरून टाकायचं, बेसन टाकायचं. भजी तळायच्यात म्हणलं आधी गोड तळून घेऊयात. हे मग आधी गुलाबजाम करून घेतले आणि गुलाबजाम झाले की नंतर ना मग भजी पण तळून घेणार आणि त्या कढीमध्ये सोडणार. कढी पण तयार झाली बनवून. पीठ म्हणून चपात्या पण करायच्या. ते अशा प्रकारे भाजून घ्यायचं, हे तळून घ्यायचं. तर गॅस बंद करते. अजून भज्याचं पीठ मळलेलं नाही आहे. मळून ठेवलं असतं तर ते पातळ झालं असतं, त्याच्यामुळे मळलं नाही आहे. अशा प्रकारे हे गोळे करून असे तळून घेतले. लगेचच टाकलं ना तर इतके चांगले मस्त हे तळले, ती गोल केले ती आणि पीठ मरून चांगले व्यवस्थित केले. आणि लगेचच टाकलं गरम गरम ह्याच्यामध्ये फुटतं. तर हे गार होऊन देतो, जरासं वाफ वगैरे जाऊन देतो. गार झालं की नंतर ह्याच्यामध्ये टाकतो आम्ही गुलाबजाम. गार होऊन काय करू, टाकू नको, फुटेल ना. कर ना कट. मग ते बंद कर ना व्हिडिओ.